चला नेक्स्ट लेक्चर चालू करूया. प्रिव्हियस लेक्चर आपण बघितलं क्लासिफिकेशन ऑफ नर्वस सिस्टम. यामध्ये आपण आपली नर्वस सिस्टम दोन पार्ट मध्ये डिवाइड केली, सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड पेरिफेरल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड आले आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये या ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड पासून निघालेल्या 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व अँड 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व ह्या पीएनएस चा पार्ट आहे. या ज्या नर्व होत्या या परत दोन टाईपच्या बघितल्या, ऍपरंट नर्व अँड इफरंट नर्व. ऍपरंट नर्व सेन्सरी होते, इफरंट नर्व मोटार होते. त्यानंतर पीएनएस चे क्लासिफिकेशन आपण बघितले, सोमॅटिक नर्वस सिस्टम, विसरल नर्वस सिस्टम अँड ऑटोनॉमस नर्वस सिस्टम. अँड ऑटोनॉमस नर्वस सिस्टमचे परत क्लासिफिकेशन बघितले, सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम अँड पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम. आज आपण बघणार आहेत न्यूरॉन्स. न्यूरॉन्स काय? न्यूरॉन्स इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टम. जसं या बॉडीचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट काय? सेल इज अ स्ट्रक्चरल, फंक्शनल, फंडामेंटल अँड बेसिक युनिट ऑफ लाईफ. सेम ॲज इट इज नर्वस सिस्टीमचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट कोण आहे? न्यूरॉन्स. हे न्यूरॉन्स काय करतात? न्यूरॉन्स हेल्प इन डिटेक्ट, receive and transmission. Neurons help in detect, receive and transmissions of impulse. बॉडी मध्ये जे काय इम्पल्स तयार होतात त्यांना डिटेक्ट करणं, त्यांना रिसिव्ह करणं आणि त्यांना ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड कडे ट्रान्सफर करणं, हे कुणाचं काम आहे? न्यूरॉन. That's why we call as neurons is the structural and functional unit of nervous system. They help in detect, receive and transmission of impulses. Okay? आता हे न्यूरॉन्सचं स्ट्रक्चर काय बघूया. सगळ्यात आधी न्यूरॉन्स तयार होत असताना त्याची आधी सेल बॉडी तयार झाली. काय तयार झाली? सेल बॉडी, ज्याला आपण म्हणतो सायटॉन. ही सेल बॉडी तयार झाली, जिला आपण काय म्हणतो? सायटॉन. या सेल बॉडीच्या सेंटरला न्यूक्लियस अँड न्यूक्लियसच्या सराउंडिंग जे काही फ्लुइड असेल त्याला आपण काय म्हणतो? सायटोप्लाझ्म. बघा ठीक आहे. सगळ्यात आधी काय तयार झाली? सायटॉन मीन्स सेल बॉडी ऑफ न्यूरॉन. न्यूरॉन कसा तयार झाला हे आपण बघायला. आधी सगळ्यात आधी सायटॉन तयार झाला, त्याला आपण काय म्हणतो? सेल बॉडी. आता या सायटॉन मध्ये काय काय गोष्टी आहेत बघा. सायटॉन मध्ये त्याचा स्वतःचा न्यूक्लियस आहे, हे फ्लुइड आहे ज्याला आपण म्हणतो सायटोप्लाझम. आणि या सायटोप्लाझम मध्ये जे छोटे छोटे प्रोटीन्स आहेत, छोटे छोटे काय प्रोटीन्स आहेत, ग्रॅन्युलर प्रोटीन्स. सायटॉनच्या सायटोप्लाझम मध्ये असे छोटे छोटे काय ग्रॅन्युलर प्रोटीन आहेत, त्याला आपण म्हणतो निसल्स granules. Okay, granular proteins present in cytoplasm of cyton is called as Nissls granules. तर न्यूरॉनचा पहिला पार्ट काय? सायटॉन, ऑल सेल बॉडी. त्यानंतर या सायटॉन पासून छोटे छोटे ब्रांचेस आले. ओके, द स्मॉल ब्रांचेड स्ट्रक्चर विच अराइजेस फ्रॉम सायटॉन. The small branched structure which arises from cyton यांना आपण म्हणतो डेंड्राइट्स. यांना काय म्हणतो आपण? डेंड्राइट्स. तर हा दुसरा पार्ट. पहिला पार्ट काय? सायटॉन, ज्यामध्ये न्यूक्लियस आहे, सायटोप्लाझम आहे आणि निसल ग्रॅन्युल्स आहेत. दुसरा पार्ट काय? डेंड्राइट्स. आता डेंड्राइट्स मध्ये काय? या डेंड्राइट्स मध्ये पण छोटे छोटे प्रोटीन्स आहेत, ग्रॅन्युलर प्रोटीन्स. डेंड्राइट्स also contain granular proteins. क्वेश्चन येतो की न्यूरॉनच्या कोणत्या कोणत्या पार्ट मध्ये ग्रॅन्युलर प्रोटीन्स असतात? तर त्याचा आन्सर काय? सायटॉन अँड डेंड्राइट्स. इथं पण काय? निसल्स ग्रॅन्युल्स. न्यूरॉनच्या दोनच पार्ट मध्ये निसल्स ग्रॅन्युल्स आहेत, एक डेंड्राइट मध्ये आणि दुसरं सायटॉन मध्ये. आणि या सायटॉनला लागूनच
या सायटॉनला लागूनच अजून एक सेल आहे जी न्यूरॉनला हेल्प करणार आहे, याला म्हणायचं सपोर्टिव्ह सेल ऑफ न्यूरॉन विच हेल्प इन फंक्शन. न्यूरॉनला त्याच्या फंक्शन साठी हेल्प करणार. न्यूरॉनचं फंक्शन काय? डिटेक्ट, रिसिव्ह अँड ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स. मग या कामासाठी न्यूरॉनकडे स्वतःची एक सपोर्टिव्ह सेल आहे, तिला आपण म्हणतो न्यूरोग्लियल सेल. न्यूरोग्लियल सेल ही कोणती सेल आहे न्यूरॉनची? सपोर्टिव्ह सेल आहे न्यूरॉनची. ओके, न्यूरोग्लियल सेल. त्यानंतर सायटॉन पासून वरच्या साईडला डेंड्राइट तयार केले आणि खालच्या साईडला या सायटॉनला एक्सटेंड केलंय आणि एक लॉंग फायबर तयार केले. द लॉंग फायबर विच अरायजेस फ्रॉम सायटॉन. आणि ही लॉंग फायबर टर्मिनल एंडला म्हणजे शेवटच्या एंडला या लॉंग फायबरला काय आले? खूप साऱ्या ब्रांचेस आले. द लॉंग फायबर विच अरायजेस फ्रॉम सायटॉन विच हॅव्हिंग टर्मिनल ब्रांचेस. त्याचा जो टर्मिनल एंड आहे बघा, इथे ब्रांचेस तयार होतात. हे जे लॉंग फायबर आहे याला म्हणायचं ऍक्झॉन. हे काय? ऍक्झॉन. तर हे न्यूरॉनचे 3 पार्ट. आधी काय तयार झालं? सायटॉन और सेल बॉडी. सायटॉनला वरच्या साईडला जे स्मॉल ब्रांच स्ट्रक्चर आले त्यांना म्हणायचं डेंड्राइट आणि खालच्या साईडला लॉंग फायबर. ऍक्झॉन कसं एक लॉंग फायबर आहे, त्याला काय म्हणायचं? ऍक्झॉन विच हॅव्हिंग टर्मिनल ब्रांचेस. आता या ऍक्झॉनवर कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत बघा. या ऍक्झॉनवर एक सेल आहे. ऍक्झॉनवर अशा सेल आहे. या सेलचं नाव आहे श्वान सेल. ऍक्झॉन कंटेन श्वान सेल. ऍक्झॉन मध्ये काय नाहीये? निझल्स ग्रॅन्युल्स ऍक्झॉन मध्ये काय अब्सेंट आहेत. ऍक्झॉनवर काय? श्वान सेल्स आहेत. श्वान सेल. अँड टर्मिनल जो एंड आहे तो कसा आहे? ब्रांच. हा काय? ब्रांच टर्मिनल एंड. टर्मिनल एंड इज ब्रांच टर्मिनल एंड. आणि ब्रांच टर्मिनल जो एंड आहे तो शेवटच्या साईडला कसा आहे? असा बल्बार आहे. बल्ब लाईक स्ट्रक्चर. हे जे टर्मिनल ब्रांचेसला जे बल्ब लाईक स्ट्रक्चर आले कसे? ते बल्ब लाईक स्ट्रक्चर. यांना म्हणायचं सिनॅप्टिक नॉब. हे जे बल्ब लाईक स्ट्रक्चर आहे त्यांना काय म्हटलं? सिनॅप्टिक नॉब. आणि या सिनॅप्टिक नॉब मध्ये छोट्या छोट्या वेसिकल्स आहेत. काय त्याच्यामध्ये? छोट्या छोट्या वेसिकल्स. यांना म्हणायचं सिनॅप्टिक वेसिकल्स. सिनॅप्टिक वेसिकल्स. आणि या सिनॅप्टिक वेसिकलचं काम काय? या सिनॅप्टिक वेसिकल एक केमिकल बनवतात. दे हेल्प इन फॉर्मेशन ऑफ केमिकल. त्या केमिकलला आपण म्हणतो न्यूरो ट्रान्समीटर. कोणतं केमिकल आहे? न्यूरो ट्रान्समीटर. हे केमिकल बनवतात सिनॅप्टिक वेसिकल. आणि हे केमिकल हेल्प करते कंडक्शन ऑफ इम्पल्स फ्रॉम वन न्यूरॉन टू देअर ऍडजसेंट न्यूरॉन. कोणतं केमिकल? न्यूरो ट्रान्समीटर. बघा न्यूरॉनचे पार्ट. सायटॉन. सायटॉन मध्ये काय? न्यूक्लियस. अजून काय? सायटोप्लाझम अँड निझल्स ग्रॅन्युल्स. त्यानंतर डेंड्राइट. डेंड्राइट मध्ये काय? निझल्स ग्रॅन्युल्स आहेत. लॉंग फायबर अरायजेस फ्रॉम सायटॉन विच हॅव्हिंग टर्मिनल ब्रांचेस. याला काय म्हणलं आपण? ऍक्झॉन. ऍक्झॉनवर काय? श्वान सेल्स आहेत. टर्मिनल एंड कसा आहे? टर्मिनल एंडला असे बल्ब लाईक स्ट्रक्चर आहेत. फुगलेले स्ट्रक्चर आहेत ज्यांना म्हणायचं सिनॅप्टिक नॉब. अँड दिस सिनॅप्टिक नॉब कंटेन सिनॅप्टिक वेसिकल्स. आणि सिनॅप्टिक वेसिकल्स काय बनवतात? केमिकल्स बनवतात ज्याला आपण काय म्हणतो? न्यूरो ट्रान्समीटर. खूप सारे न्यूरो ट्रान्समीटर असतात जसं की ऍसिटिल कोलिन, ऍड्रेनालिन, नॉर ऍड्रेनालिन, गाबा. ओके, असे खूप सारे न्यूरो ट्रान्समीटर आपल्याला बघायचे. सगळ्यात कॉमन कोणते? ऍसिटिल कोलिन. द मोस्ट कॉमन न्यूरो ट्रान्समीटर इज ऍसिटिल कोलिन. ओके, चला पुढे जाऊया. आता बघूया टाइप्स ऑफ न्यूरॉन्स.
त्याआधी आपण जे न्यूरॉनचे 3 पार्ट बघितले त्यांचं फंक्शन बघूया. पहिला पार्ट कोणता होता? सायटॉन. दुसरा पार्ट कोणता आहे? डेंड्राइट्स. आणि तिसरा पार्ट कोणता आहे? एक्झॉन. बघा ते 3 पार्ट काय काम करतात? डेंड्राइटचं काम काय? तिन्ही पार्ट एकच काम करायले, डिटेक्ट, रिसीव्ह अँड ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स. पण सिक्वेन्स कसा आहे बघा. सगळ्यात आधी इम्पल्स डेंड्राइट मध्ये तयार होणार, डेंड्राइट इम्पल्स पास करणार सायटॉनला. मीन्स डेंड्राइटचं फंक्शन काय? दे ट्रान्सफर इम्पल्स टुवर्ड सायटॉन. आणि त्यानंतर सायटॉनचं काम काय? तो इम्पल्स कोणाला देणं? एक्झॉनला देणं. डेंड्राइट ट्रान्सफर इम्पल्स टुवर्ड सायटॉन अँड एक्झॉन ट्रान्सफर इम्पल्स अवे फ्रॉम सायटॉन. मग एक्झॉन इम्पल्स कुणाकडे ट्रान्सफर करतो? एक्झॉनचं काम आहे इम्पल्सला ट्रान्सफर करणं. कुठे? नेक्स्ट न्यूरॉनच्या डेंड्राइटकडे. नेक्स्ट न्यूरॉनच्या डेंड्राइटकडे. परत नेक्स्ट न्यूरॉनचा डेंड्राइट काय करणार? त्या न्यूरॉनच्या सायटॉनकडे इम्पल्स ट्रान्सफर करणार आणि परत सायटॉन कोणाला करणार? एक्झॉनला. आता हा जो आपण काढलेला होता तो एक न्यूरॉन होता, पण बॉडीमध्ये एकच न्यूरॉन नसेल. बॉडीमध्ये एका न्यूरॉन नंतर दुसरा न्यूरॉन, दुसऱ्यानंतर तिसरा, असं न्यूरॉनचं काय असेल? नेटवर्क असेल. आणि या न्यूरॉनच्या जेव्हा हे सगळे न्यूरॉन्स आपण एका लाईन मध्ये अरेंज करतो, काय तयार होते? नर्व तयार होते. बॉडीमध्ये नर्व असतात आणि त्यामध्ये खूप सारे न्यूरॉन्स असतात. मग एक न्यूरॉन जर बघितला, त्याचा पार्ट सायटॉन, डेंड्राइट आणि एक्झॉन. डेंड्राइटचं काम काय? इम्पल्स सायटॉनकडे ट्रान्सफर करणं. सायटॉनचं काम काय? इम्पल्स एक्झॉनकडे ट्रान्सफर करणं. आणि एक्झॉनचं काम काय? जे ट्रान्सफर इम्पल्स टुवर्ड्स डेंड्राइट ऑफ. आता इथं हा बघा, इथं हा न्यूरॉन संपला, हा दुसरा न्यूरॉन चालू झाला इथे. जे दुसऱ्या न्यूरॉनच्या डेंड्राइटकडे इम्पल्स पाठवणं कोणाचं काम आहे? पहिल्या न्यूरॉनच्या एक्झॉनचं. पहिल्या न्यूरॉनच्या एक्झॉनचं. आणि पहिला न्यूरॉन आणि दुसरा न्यूरॉन यांच्यामध्ये जे काही जंक्शन असतंय त्या जंक्शनला पण नाव आहे. त्या जंक्शनला म्हणायचं सिनॅप्स. काय म्हणायचं या जंक्शनला? सिनॅप्स और न्यूरो मस्क्युलर जंक्शन और अजून खूप नाव आहे. और मोटार एंड प्लेट. असे खूप सारे नाव आहे त्या जंक्शनला. ओके. 2 न्यूरॉन मध्ये जंक्शन असते त्यांना म्हणायचं सिनॅप्स. दुसरं नाव काय? न्यूरो मस्क्युलर जंक्शन. तिसरं नाव काय? मोटार एंड प्लेट. म्हणजे एक्झॉनचं काम काय? ते ट्रान्सफर इम्पल्स अवे फ्रॉम सायटॉन अँड टुवर्ड्स सिनॅप्स और न्यूरोमस्क्युलर जंक्शन और मोटार एंड प्लेट. आणि हे जंक्शन असते, या जंक्शन मधूनच एका न्यूरॉन मधून इम्पल्स दुसऱ्या न्यूरॉन मध्ये ट्रान्सफर होतात. ओके. समजलं फंक्शन काय प्रत्येक पार्टचं? ओके. आणि हे हा एक न्यूरॉन आहे, हा दुसरा न्यूरॉन आहे. याच्या खाली तिसरा असेल, त्या खाली चौथा असेल. ही काय तयार झाली? एक नर्व तयार झाली. आपण बघितले ना, 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व, 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व. ओके. समजलं? ठीक आहे. चला पुढे जाऊया. आता बघूया टाइप्स ऑफ न्यूरॉन्स. आता बघूया टाइप्स ऑफ न्यूरॉन्स. न्यूरॉनचे टाइप. पहिला टाइप कशावर पडतो? एक टाइप ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ डेंड्राइट अँड एक्झॉन. न्यूरॉन मध्ये डेंड्राइट किती आहेत आणि एक्झॉन किती आहेत याच्या बेसिसवर न्यूरॉनचे 3 पार्ट पडले, 3 टाइप्स पडले आपण म्हणू शकतो. याच्या बेसिसवर ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ डेंड्राइट अँड एक्झॉन. पहिला आहे युनिपोलर, सेकंड वन इज बायपोलर अँड थर्ड वन इज मल्टीपोलर. हे 3 टाइप्स पडले का ह्याच्या बेसिसवर एक्झॉन आणि डेंड्राइटचे नंबर किती आहेत.
On the basis of number of dendrites and axon, there are 3 types of neuron: unipolar, bipolar and multipolar. And अजून 2 टाइप्स पडले on the basis of presence or absence of myelin sheath. On the basis of presence or absence of on the basis of presence or absence of myelin sheath. परत 2 टाइपचे न्यूरॉन पडले. एक ज्यांच्यामध्ये मायलिन शीट प्रेझेंट होती त्यांना म्हणायचं मायलिनेटेड, त्यांना काय म्हणायचं मायलिनेटेड न्यूरॉन्स. आणि दुसरे ज्यांच्यामध्ये मायलिन शीट अब्सेंट होती त्यांना म्हणायचं नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स. मायलिनेटेड न्यूरॉन्स अँड नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स असे खूप सारे न्यूरॉनचे टाइप आपण बघितले. बघा, पहिला टाइप डेंड्राइट किती आहेत आणि ॲक्झॉन किती आहेत, युनिपोलार, बायपोलार, मल्टीपोलार. दुसरा टाइप ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ मायलिन शीट. मायलिन शीट असेल मायलिनेटेड न्यूरॉन्स, मायलिन शीट अब्सेंट असेल नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स. ओके, आधी बघूया हे सोपे युनिपोलार, बायपोलार, मल्टीपोलार काय. इथं काय डेंड्राइट आणि ॲक्झॉनचा नंबर बघायचा आपल्याला. ओके, युनिपोलार मध्ये काय काय बघा. युनिपोलर ज्यांना एकच पोल आहे. युनि मीन्स 1, पोलर मीन्स पोल विच कंटेन ओनली 1 पोल. त्यामध्ये काय काय बघा. एक पोल कोणता आहे तो सायटॉन सगळ्या न्यूरॉन मध्ये असणार, युनिपोलर मध्ये असणार, बायपोलर, मल्टीपोलर. कारण सायटॉन इज अ सेल बॉडी, सायटॉन आहे. आणि तो एकच पोल कोणता आहे तो ॲक्झॉन आहे. तो एक पोल कोणता आहे ॲक्झॉन. म्हणजे असे न्यूरॉन विच कंटेन ओनली 1 पोल दॅट इज ॲक्झॉन यांना म्हणायचं युनिपोलर. त्यांच्यामध्ये सायटॉन पण आहे आणि ॲक्झॉन आहे. डेंड्राइट आहेत का नाही, डेंड्राइट काय अब्सेंट आहेत, फक्त एकच पोल आहे दॅट इज ॲक्झॉन. यांना काय म्हणलं आपण युनिपोलर. हे कधी असतात, एक्झाम्पल कधी सापडतात हे न्यूरॉन्स आपल्या बॉडीमध्ये, आपण जेव्हा एम्ब्रिओ असतो, म्हणजे आपण जेव्हा एम्ब्रिओनिक स्टेज मध्ये असतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये न्यूरॉन्स बनत असतात. हळूहळू सायटॉन बनतो, ॲक्झॉन बनतो, डेंड्राइट बनतो. आणि त्या एम्ब्रिओनिक स्टेज मध्ये आपल्या बॉडीमध्ये कोणते न्यूरॉन्स आढळतात, युनिपोलर न्यूरॉन्स आढळतात ड्युरिंग एम्ब्रिओनिक स्टेज. ड्युरिंग एम्ब्रिओनिक बघा, लक्षात ठेवा, जेव्हा आपली बॉडी एम्ब्रिओनिक स्टेज मध्ये असते आपल्या बॉडीमध्ये सगळे न्यूरॉन्स कसे असतात युनिपोलर. ज्यांना एकच पोल असतो तो म्हणजे ॲक्झॉन. तर बायपोलर मीन्स बाय मीन्स 2, पोलर मीन्स पोल्स विच कंटेन 2 पोल्स. आता हे 2 पोल्स कोणते, सायटॉन तर सगळ्या न्यूरॉन मध्ये असणार, ते कॉमन आहे. तर 2 पोल कोणते, एक ॲक्झॉन आणि एक डेंड्राइट्स. हे 2 पोल, हा एक पोल, हा एक पोल. यांना म्हणायचं बायपोलर विच कंटेन 2 पोल. सायटॉन जसं तसं. आता ॲक्झॉन पण आहे आणि डेंड्राइट पण आहे. डेंड्राइट पण एकच डेंड्राइट आहे. डेंड्राइट किती आहे, एकच आहे. ओके, डेंड्राइट किती आहेत, एकच आहेत. डेंड्राइट एक, ॲक्झॉन एक. यांना म्हणायचं बायपोलर. न्यूरॉन विच कंटेन 2 पोल्स, एक ॲक्झॉन आणि डेंड्राइट पण एकच आहे. डेंड्राइट पण काय एकच आहे, त्यांना म्हणायचं बायपोलर. हे कुठे असतात, एक्झाम्पल रेटिना ऑफ आय, प्रेझेंट इन रेटिना ऑफ आय. आपल्या आईजला 3 लेअर असतात. आउटर मोस्ट लेअर जी व्हाईट असते ज्याला आपण म्हणतो स्क्लेरा, मिडल लेअर जी ब्ल्यू कलरची असते जिला आपण म्हणतो कोरॉइड, अँड इनरमोस्ट लेअर ऑफ आय ज्याला आपण काय म्हणतो रेटिना. आणि ती रेटिना जी लेअर आहे तिथे बायपोलर न्यूरॉन्स असतात. रेटिना ऑफ आय कोणते न्यूरॉन्स असतात, बायपोलर न्यूरॉन्स. आणि प्लस या आयच्या रेटिनामध्ये 2 सेल्स असतात ज्याला आपण म्हणतो फोटो रिसेप्टर्स, रॉड्स अँड कोन्स. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कोन्स आपल्याकडे ॲबिलिटी असते आपण कलरफुल इमेज बघू शकतो. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कोन्स म्हणजे कोन्स दिवसा ऍक्टिव्ह असतात. ड्युरिंग नाईट टाइम जेव्हा लाईट डिम असते
या टाइमला आपल्याला इझिली कलर दिसत नाही. यावेळेस कोण ऍक्टिव्ह असतील? मग रॉड्स ऍक्टिव्ह असतील. रॉड्स हेल्प इन नाईट विजन. अंधारामध्ये आपल्याला बघण्यासाठी रॉड्स हेल्प करतात. अँड दिवसा जेव्हा आपल्याला कलरफुल इमेजेस क्लिअरली दिसतात तेव्हा कोन्स हेल्प करतात. आणि या रॉड्सला आणि कोन्सला हे बायपोलर न्यूरॉन जोडलेले असतात इन रेटिना ऑफ आय. ओके. अँड लास्ट वन इज मल्टीपोलर. आता पोल्स कसे? खूप सारे मल्टीपोलर न्यूरॉन्स. बघूया कसे असतात मल्टीपोलर. सायटॉन. आता मल्टीपोलर काहीतरी खूप जास्त आहेत. कोण जास्त आहेत? तर बघा, यांना ऍक्झॉन एकच आहे. ऍक्झॉन कसं आहे? एकच आहे, पण डेंड्राइट खूप जास्त आहेत. ऍक्झॉन एकच आहे, पण हे जे डेंड्राइट्स आहेत ते कसे आहेत? मेनी. डेंड्राइट्स खूप जास्त आहेत, मेनी. मग यांना म्हणायचं मल्टीपोलर. न्यूरॉन्स विच कंटेन मेनी पोल्स, वन ऍक्झॉन. मेनी काय? डेंड्राइट्स मेनी. ओके. मग याच्या आधी जो न्यूरॉन आपण ड्रॉ केला तो कसा होता? त्यामध्ये ऍक्झॉन एकच होता, डेंड्राइट खूप सारे होते. त्यांना म्हणायचं मल्टीपोलर न्यूरॉन्स. ते न्यूरॉन्स कुठे असतात? मल्टीपोलर न्यूरॉन्स फाउंड इन सेरेब्रल कॉर्टेक्स. सेरेब्रल कॉर्टेक्स. आपलं जे ब्रेन आहे या ब्रेनच्या दोन लेअर असतात. आउटर लेअर इज अ सेरेब्रल कॉर्टेक्स अँड इनर लेअर इज सेरेब्रल मेडुला. तर या सेरेब्रल कॉर्टेक्स जी आउटर लेअर आहे आपल्या ब्रेनची, या ब्रेनच्या आउटर लेअर मध्ये हे मल्टीपोलर न्यूरॉन्स असतात. एक ऍक्झॉन आहे, बाकी सगळे डेंड्राइट्स आहेत. म्हणजे युनिपोलर असो, बायपोलर असो, मल्टीपोलर असो, सगळ्यांमध्ये सायटॉन कॉमन आहे. ऍक्झॉन सगळ्यांमध्ये एकच आहे, फक्त बायपोलर मध्ये डेंड्राइट्स दोन आहेत आणि मल्टीपोलर मध्ये डेंड्राइट्स किती आहेत? खूप सारे. लक्षात ठेवा, एमसीक्यू ला आल्यानंतर लिहिता आलं पाहिजे. ओके. आता हे बघूया ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ मायलिन शीट. त्याआधी बघूया मायलिन शीट काय. ओके. बघूया मायलिन शीट काय. आधी बघूया मायलिनेटेड न्यूरॉन्स काय असतात. आधी एक नॉर्मल न्यूरॉन आपण ड्रॉ करूया. काय होतं न्यूरॉन मध्ये? सगळ्यात आधी काय तयार झालं? सेल बॉडी. याला आपण म्हणतो सायटॉन. त्यामध्ये न्यूक्लियस. ओके. आता या सायटॉनला ब्रांच स्ट्रक्चर आले, त्यांना आपण काय म्हणतो? डेंड्राइट्स. and long fiber which arises from cyton which having terminal branches. हा काय तयार झाला? ऍक्झॉन. तर सायटॉन, डेंड्राइट्स अँड हा काय? ऍक्झॉन. आता बघा मायलिनेटेड न्यूरॉन्स आपण बघायचो. कोणता न्यूरॉन बघायचो? मायलिनेटेड न्यूरॉन. या मायलिनेटेड न्यूरॉन्स मध्ये काय झालं? ऍक्झॉन वरच्या ज्या श्वान सेल होत्या, ऍक्झॉन कंटेन श्वान सेल. या ऍक्झॉन वर ज्या श्वान सेल होत्या, श्वान सेल, त्यातली एक श्वान सेल घेतली. इकडे घ्या श्वान सेल. ही श्वान सेल घेतली. मायलिन शीट कशी तयार झाली बघा. या श्वान सेलला फ्लॅट केलं. आता ही श्वान सेल काय झाली? फ्लॅट. जेव्हा श्वान सेलला आपण फ्लॅट केलं आणि जी शीट तयार झाली, या शीटला आपण म्हणतो मायलिन शीट. कोणती शीट? मायलिन शीट. कुणापासून बनवली मायलिन शीट?
श्वान सेल पासून. श्वान सेल्सला फ्लॅट केलं आणि कोणती शीट बनवली? मायलिन शीट. आता हीच मायलिन शीट घेतली आणि या न्यूरॉनच्या श्वान सेलच्या साईडला गुंडाळली. त्याच्या साईडला गुंडाळली अराउंड दी श्वान सेल. आणि या श्वान सेलच्या बाहेर एक नवीन लेअर तयार झाली. कुणाची लेअर? मायलिन शीटची लेअर तयार झाली. ही जी लेअर आहे कशाची? मायलिन शीट. काय तयार झालंय? मायलिन शीट. कुणापासून तयार केली? श्वान सेलला फ्लॅट केलं आणि मायलिन शीट बनवली. आणि हीच मायलिन शीट या श्वान सेलच्या साईडला ऍक्झॉनवर गुंडाळली. ओके. प्रॉब्लेम काय झाला? जेव्हा एक मायलिन शीट गुंडाळली ती संपली. ओके. हे ऍक्झॉन, ही मायलिन शीट, एक मायलिन शीट गुंडाळली ती तर संपली. तेव्हा दुसरी श्वान सेल घेतली, दुसरी मायलिन शीट तयार केली. दुसरी जेव्हा मायलिन शीट गुंडाळली तेव्हा पहिली मायलिन शीट आणि दुसरी मायलिन शीट यामध्ये जो गॅप राहिला, बघा हा जो गॅप आहे, ही पहिली मायलिन शीट, ही दुसरी मायलिन शीट, यामध्ये जो गॅप राहिला या गॅपला आपण म्हणतो नोड्स ऑफ रॅनवियर. काय म्हणतो? नोड्स ऑफ रॅनवियर. म्हणजे आता हे न्यूरॉन्स कसे आहेत? हे मायलिनेटेड न्यूरॉन्स आहेत ज्यांच्या ऍक्झॉनवर काय गुंडाळले आपण? मायलिन शीट गुंडाळली. म्हणून यांना काय म्हणलं आपण? मायलिनेटेड न्यूरॉन्स. अँड ड्यू टू मायलिन शीट यांच्यावर काय तयार झाले? असे छोटे छोटे गॅप तयार झाले. का? एक मायलिन शीट गुंडाळली ती संपली. दुसरी मायलिन शीट गुंडाळताना पहिला मायलिन शीट आणि दुसऱ्या मायलिन शीट मध्ये छोटासा काय राहिला? गॅप राहिला. त्याला आपण म्हणतो नोड्स ऑफ रॅनवियर. मग हे हा गॅप काय? हा जो गॅप राहिला त्यांना म्हणायचं नोड्स ऑफ रॅनवियर. ओके. नोड्स ऑफ रॅनवियर. तर हे आपले मायलिनेटेड न्यूरॉन्स. काय फक्त काय ऍड झाले? नॉर्मल न्यूरॉन जसे तसं आहे, यावर फक्त मायलिन शीट आणि मायलिन शीट असल्यामुळं नोड्स ऑफ रॅनवियर. एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं मायलिन शीट असते तिथं नोड्स ऑफ रॅनवियर असते. ओके. कारण मायलिन शीट मुळेच नोड्स ऑफ रॅनवियर तयार झाले. गॅप राहिला पहिल्या मायलिन शीट आणि दुसऱ्या मायलिन शीट मध्ये. ओके. त्यांना म्हणायचं नोड्स ऑफ रॅनवियर. आता हे जे मायलिनेटेड न्यूरॉन्स असतात ते कुठे सापडतात? बघा, मायलिनेटेड न्यूरॉन्स कुठे कुठे सापडतात? क्रॅनियल नर्व्ह, ज्या ब्रेन पासून निघाल्या. 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व्ह. कोणते न्यूरॉन असतात? मायलिनेटेड न्यूरॉन्स. दुसरं काय? स्पायनल नर्व्ह. स्पायनल नर्व्ह मध्ये पण कोणते न्यूरॉन असतात? मायलिनेटेड न्यूरॉन्स असतात. या दोन्ही नर्व्ह मध्ये मायलिन शीट प्रेझेंट असतात आणि नोड्स ऑफ रॅनवियर पण प्रेझेंट असतात. तर फायदा काय झाला या मायलिन शीटचा? मायलिन शीट लावल्यामुळे, बघा मायलिन शीटचा फायदा काय? मायलिन शीट लावल्यामुळे इम्पल्स कंडक्शन अजून फास्ट झालं. इम्पल्स कंडक्शनची स्पीड वाढली. इम्पल्स कंडक्शनची काय वाढली? स्पीड वाढली. बघा कसं वाढलं बघा. आता हा ऍक्झॉन आहे, त्या मायलिन शीट, ही पहिली मायलिन शीट, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी. आता हे काय? हे नोड ऑफ रॅनवियर. नोड्स ऑफ रॅनवियर इथे पण आहेत, इथे पण आहेत. आता इम्पल्स कंडक्शनची स्पीड कशी वाढली बघा. नॉर्मल न्यूरॉन मध्ये इम्पल्स डेंड्राइट मधून सायटॉन मध्ये यायचे, सायटॉन मधून ऍक्झॉन मध्ये जायचे. पण आता हा न्यूरॉन कसा आहे? मायलिनेटेड न्यूरॉन आहे. आता या न्यूरॉन मध्ये काय होऊ लागलं? या न्यूरॉन मध्ये इम्पल्स रन नव्हते करत, इम्पल्स जम्प करत होते. इम्पल्स काय करत होते? जम्प करत होते. आता हे इम्पल्स रनिंग न करता ते जम्पिंग करत जाऊ लागले. म्हणजे कसं जम्पिंग करू लागले बघा. न्यूरॉन मध्ये, मायलिनेटेड न्यूरॉन्स मध्ये नोड्स ऑफ रॅनवियर असल्यामुळं इम्पल्स काय करू लागले? एका नोड ऑफ रॅनवियर मधून दुसऱ्या नोड ऑफ रॅनवियर मध्ये जम्प करू लागले. एका नोड ऑफ रॅनवियर मधून दुसऱ्या नोड ऑफ रॅनवियर मध्ये जम्प करू लागले. याला म्हणायचं जम्पिंग कंडक्शन. कसं कंडक्शन होऊ लागलं? जम्पिंग कंडक्शन.
हे जम्पिंग कंडक्शनला आपण म्हणतो साल्टेटरी कंडक्शन. म्हणजे मायलिनेटेड न्यूरॉन्स मध्ये इम्पल्स कंडक्शनची स्पीड का वाढली? आता इम्पल्स रनिंग करत जात नव्हते, इम्पल्स जम्प करत जाऊ लागले आणि जम्पिंग केल्यामुळं डिस्टन्स वाचलं. बघा इतकं डिस्टन्स वाचलं, म्हणून जम्पिंग कंडक्शन केल्यामुळं दुसरं नाव काय या जम्पिंग कंडक्शनला? साल्टेटरी कंडक्शन. कोणत्या न्यूरॉन मध्ये होते? मायलिनेटेड न्यूरॉन ड्यू टू प्रेझन्स ऑफ नोड्स ऑफ रनवियर. यामुळं मायलिनेटेड न्यूरॉन्स मध्ये इम्पल्स कंडक्शनची स्पीड वाढली, हे इम्पल्स जम्प करून जाऊ लागले, साल्टेटरी कंडक्शन होऊ लागलं. ओके, तर हा फायदा मायलिन शीटचा. म्हणून क्रॅनियल नर्व आणि स्पायनल नर्व मध्ये आपण मायलिनेटेड न्यूरॉन्स लावले का? कारण आपल्याला क्विक ऍक्शन पाहिजे. कुणी पिन प्रिक केलीये, लगेच ब्रेनला समजायला पाहिजे, लगेच तुम्ही रिस्पॉन्स दिला पाहिजे. तुम्ही गरम पाण्यामध्ये हात घातलाय, लगेच हात बाहेर काढला पाहिजे. इम्पल्स कंडक्शन खूप फास्ट झालं पाहिजे, बॉडीला डॅमेज अवॉइड करावं. यामुळे यांचं इम्पल्स कंडक्शन खूप फास्ट होते, कारण यांच्यामध्ये मायलिनेटेड न्यूरॉन्स असतात. ओके, तर नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स मध्ये काय बघा. बघा आधी मायलिनेटेड न्यूरॉन्स मध्ये काय काय बघा. डेंड्राइट आहे, सायटॉन आहे, ऍक्झॉन आहे. जसं आहे तसं वाढलंय काय? मायलिन शीट अँड नोड ऑफ रनवियर हे वाढले. तर नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स मध्ये काय बघा, हे मायलिनेटेड न्यूरॉन्स आले. ओके, तर नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स मध्ये बघा काय बघा काय काय रिमूव्ह केलंय मी. बघा मायलिन शीट रिमूव्ह केली फक्त, कारण मायलिन शीट आहे का त्यांच्यामध्ये? नाही, कारण हे कसे नॉन मायलिनेटेड आहेत. मायलिन शीट रिमूव्ह केली. मायलिन शीट रिमूव्ह झाल्यानंतर मला सांगा नोड ऑफ रनवियर असतील का? नाही, नोड ऑफ रनवियर पण रिमूव्ह केले, कारण मायलिन शीट मुळे नोड ऑफ रनवियर तयार झाले. श्वान सेल असतील का? तर असतील, श्वान सेल असतील. म्हणजे बघा मायलिनेटेड न्यूरॉन्स मधून जर आपण काय काढलं, मायलिन शीट काढल्या आणि नोड ऑफ रनवियर काढले, तर ते न्यूरॉन्स कसे होतात? नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स होतात. हा न्यूरॉन कसा आहे? नॉन मायलिनेटेड न्यूरॉन. यामध्ये डेंड्राइट आहे, सायटॉन आहे, ऍक्झॉन आहे आणि श्वान सेल पण आहे. इथं सगळ्यात जास्त मुलं चूक करतात. त्यांना वाटतंय श्वान सेल फक्त मायलिनेटेड न्यूरॉन्स मध्येच आहे, पण तसं नाहीये. मायलिनेटेड न्यूरॉन्स मध्ये पण श्वान सेल होत्या आणि नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स मध्ये पण श्वान सेल होत्या. फरक काय होता? मायलिनेटेड न्यूरॉन्स मध्ये श्वान सेलला घेतलं, त्यांना फ्लॅट केलं आणि मायलिन शीट बनवली आणि परत स्वतः भोवतीच गुंडाळली. पण नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स मध्ये श्वान सेल आहेत, पण श्वान सेल पासून मायलिन शीट तयार केली का? नाही. इथं लक्षात ठेवायचं, श्वान सेल मायलिनेटेड न्यूरॉन्स मध्ये पण आहेत, नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स मध्ये पण आहे. आता इथं मायलिन शीट अब्सेंट आहे, त्यामुळे यांचं कंडक्शन कसं असेल? स्लो असेल. मग बॉडीमध्ये नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स कुठे कुठे आढळतात? नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स आढळतात सोमॅटिक नर्वस सिस्टीम. आठवते ना सोमॅटिक नर्वस सिस्टीम काय? पेरिफेरल नर्वस सिस्टीमचा भाग आहे सोमॅटिक नर्वस सिस्टीम. आणि आपली एएनएस ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. या दोन नर्वस सिस्टीम मध्ये जे न्यूरॉन्स आहेत ते कसे? नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स आहेत. आणि क्रॅनियल नर्व आणि स्पायनल नर्व मध्ये कसे? मायलिनेटेड न्यूरॉन्स आहेत. ओके, समजलं लेक्चर? ठीक आहे.